कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय असं बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं ए दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते ऐका. दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सिरे मिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सिरे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. सिरे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली, तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावी जे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओविये. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. म्हणले का, ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. येलं तिथं पुरावा, विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांग तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंतत असे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळावा. अशी बोगस गेली नाही ती. हे नाही. काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्याशीला जाईल, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपण. काळ वाईट आहे, कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट ऐका, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार कवा. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही? काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी आणली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही, तुला बांधाय सांगितलं कोणी होतं? हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होईल? बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा.
हे कुठाने करायचे नाही. 55 नाही 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन टाकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का? अर्जच संपले. का आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात तेव्हा मारा, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचं अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना. 58-58 नकोय. 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे काय खेळायचं. जगामध्ये एकच खातंय महाराज, अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठेवतं, बुद्धी पाहून पगार देतं मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे तुझा. आता कुठं करू नको. पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशील आता दिशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी पेमेंट मोका आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय. 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का काशी केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का. असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळे केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही. अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय. तुम्ही हे शरीर आहे याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं. याला सजून काय करतात. हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय थबड नाही फडत.